औरंगजेबाची कबर नष्ट करा। खासदार नरेश म्हस्के यांनी ही मागणी केली। औरंग्याचं फक्त थडगं ठेवा, लांगुल चालन करण्याची गरज नाही असं प्रतापराव जाधवांनी म्हटले। शिंदेच्या शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी हे मोठं विधान केलं। औरंगजेबाच्या कबरीवर इतका खर्च करण्याची गरज नाही असंही त्यांनी म्हटले। औरंगजेब याचं थडगं महाराष्ट्रात नाही पाहिजे। ज्यांनी देशावर आक्रमण केलंय अशा इंग्रज अधिकाऱ्यांची सुद्धा थडगी नाही पाहिजे, ही आमची मागणी आहे। औरंगजेब म्हणजे मुस्लिम समाजाचा देवता नाही। औरंगजेब याच्या कबरीला मुस्लिम धर्मग्रंथातही स्थान नाहीये। ज्यांनी लुटमाट केली अशाच्या कबरीचं पूजन करायचं नाही, हा मुस्लिम धर्म सांगतो। आज आम्ही जाहीरपणे या ठिकाणी सांगतोय, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आमचं दैवत आहे। एकही मुस्लिम या ठिकाणी सांगतोय का की औरंगजेब आमचं दैवत आहे? आमचा मुस्लिमांना विरोध नाही, आमचा औरंगजेबाच्या थडग्याला विरोध आहे। खरं म्हणजे त्याच्यावर एवढा लाखो रुपये खर्च करण्याची आवश्यकता नाही। त्याचं फक्त त्या ठिकाणी थडगा असलं पाहिजे की जे महाराष्ट्रामध्ये आम्ही औरंगजेबाला गाडलं एक निशाणी म्हणून त्याचं एक थडगं त्या ठिकाणी ठेवण्यात यावं। बाकी त्या ठिकाणी एवढा खर्च आणि बडेजाव ठेवण्याची मला वाटते आवश्यकता नाही।